ओम शांती. आज माझ्या बालपणापासून सगळा इतिहास मी स्वेच्छेने सांगत आहे. माझा जन्म किसन सताजी गोरे, कैलासवासी किसन सताजी गोरे व श्रीमती हौसाबाई किसनराव गोरे या दाम्पत्याचं पहिलं अपत्य. माझा जन्म भालगावी ह्या गावी झाला आहे, पाथर्डी तालुक्यातील भालगाव. तिथे गोकुळाष्टमी, वेळ सायंकाळची. त्याचबरोबर इंग्लिश तारखेनुसार 19/8/1946 श्रावण महिना भुरभुर चालू होती आणि त्या काळात हल्लीची जे मॉडर्न मेडिसिनमुळं ज्या सुविधा आहेत त्या नव्हत्या. घरातच गावातल्या वयोवृद्ध अशा दाया बोलून प्रसूती करण्यात येत होती. त्याचबरोबर आजचं जे वॅक्सिनेशन वगैरे आहे, ज्या ॲडव्हान्स सुविधा आहेत त्याही नव्हत्या. परंतु त्याही काळात नैसर्गिक वातावरण चांगलं असल्यामुळं, आईचीही प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळं तिलाही कुठलाही औषध, इंजेक्शन, गोळ्या लागल्या नाहीत. त्याचबरोबर आम्हालाही लहानपणी कुठली औषधं लागली नाही. त्यानंतर बालपण बोदेगावीच गेलं. बोदेगावी इयत्ता 7वीपर्यंत इंग्रजांनी काढलेली प्राथमिक शाळा होती आणि आमचं वय वाढत होतं. पण वयाबरोबर आमच्या वडिलांची जी त्यांनी मानलेली सामाजिक बांधिलकी होती आणि त्यामुळं त्यांना ज्या माध्यमातून समाजसेवा करायची होती त्या माध्यमातून करत होते आणि तेच कळत न कळत संस्कारामुळं आमच्याही मनावर त्याचे प्रतिबिंब पडत होते. आणि त्याचमुळं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र समितीचा ज्यावेळेस लढा चालू झाला, त्या लढ्यात वडिलांनी झुकून दिलं स्वतःला. पण त्या लढ्यासाठी लोकांना प्रेरणा देण्यासाठी जे गाणे वगैरे ते गात होते, जे पोवाडे गात होते, तिथलं एक गाणं मलाही अजून आठवतं आहे. कारण त्यावेळेस साधारण 5वीच्या आसपासच्या वर्गात मी असेल आणि मीही प्रभात फेरीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या चळवळीत कळत नकळत त्या सामाजिक बांधिलकी मानल्यामुळं आणि एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज जागृत व्हावा म्हणून गाणे म्हणत आम्ही फेऱ्या काढत होतो. त्यातलं एक गाणं मी सांगतो. जनतेच्या सत्तेची ज्योत जागृती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. फिरंग्याच्या गोव्याच्या चारुणी खडे, माय मराठी बोली चालली पुढे. एक भाषिकांची होय येथे जागृती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. जनतेच्या सत्तेची ज्योत जागृती. आणि हा वणवा संपूर्ण महाराष्ट्रात पेटला आणि शेवटी संपूर्ण महाराष्ट्राची निर्मिती झाली. सांगायचं तात्पर्य एवढं की त्याही काळात थोडंसं संस्कारामुळं आणि वडिलाच्या त्यावेळेसच्या कामगिरीमुळं याच्यात सहभाग घेत होतो. त्याच वेळेस वडिलांनी शाहीर अमर शेख आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संपर्कात ते आले आणि शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांनी शेतकरी, शेतमजूर, खेड्यात रंधलेला गांजलेला मजदूर कामगार, मिल कामगार या सर्वांना उपदेश करण्यासाठी म्हणण्यापेक्षा त्यांना तयार करण्यासाठी त्यांनी एक कलापथक काढलं होतं. आणि त्या कलापथकाच्या माध्यमातनं ते त्या काळात समाजाचं प्रबोधन करत होते
आणि त्याचीच नाळ पकडून आमच्या वडिलांनी स्वतःचं एक कलापथक काढलं आणि त्या माध्यमातून ते सेवा करत होते. त्याचबरोबर करत असतानाच गावाचा विकास वगैरे मित्रमंडळीची वगैरे जमा केलेली त्यांनी आणि त्यामुळे ते ग्रामपंचायतला उभा राहिले आणि सरपंच ते सरपंच त्यांनी काम केलं. त्या काळात पहिली दलित वस्तीमध्ये ज्या विहिरी होत्या त्याला पाणी नव्हतं, छोट्या छोट्या होत्या, बांधलेल्या नव्हत्या. त्यात लोक पडत होते, ॲक्सिडेंट होत होते, पोराबाळांना गावगोळा होत होता आणि त्यामुळं त्यांनी स्वतःच्या खर्चातून त्यावेळेस, कारण निधी काही आत्ताच्यासारखे नव्हते, स्वतःच्या खर्चातून त्यांनी दोन्ही मांगवाडा आणि मारवाडा म्हणण्यापेक्षा दोन्ही दलित वस्तीतील विहिरी खणून बांधून त्याला सैन्यासाठी रहाट वगैरे बसून ती सुविधा गावाला दिली. त्याचबरोबर गावातील इतरही कामे, सामाजिक कामे त्यांनी केली आणि त्या काळात लाल निशाण पक्ष नावाचा जो पक्ष होता त्या पक्षाचे ते सक्रिय सभासद होते. हा लाल निशाण पक्ष हा पुरोगामी विचाराचा पक्ष असा होता. त्याचे अध्यक्ष होते दत्ता देशमुख, भाई सत्ता त्यांचे सदस्य, नंतर प्रको भापकर, हिराबाई भापकर, जगन्नाथ कान्होजी काकडे वगैरे त्या काळातले जे नामवंत तज्ज्ञ समाजसुधारक होते त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आणि त्याचमुळं आम्हाला लहानपणापासूनच त्या काळातल्या परिस्थिती आणि त्या काळातल्या शिक्षण पद्धती, बोदेगावला हायस्कूलची सोय नव्हती म्हणून हायस्कूलसाठी पाथर्डीला त्यांनी एका महाराजांना सांगितलं की तुमच्यामार्फत तुम्ही बोर्डिंग सुरू करा आणि मुलांनाही शिकवा आणि तुमचंही पुण्याचं काम कमवा आणि त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून तुमच्या हातून थोडंफार कार्य होईल. म्हणून त्यांनी 6 महिने आम्हाला तिथं ठेवलं, बोर्डिंग काढली. पण महाराज नेहमी दौऱ्याला असल्यामुळं ती संकल्पना काही रुजवता आली नाही. नंतर आम्ही नगरला 9वीला गेलो. 9वीला सोसायटी हायस्कूलमध्ये आम्हाला दाखला मिळाला आणि तिथं आम्ही 11वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यावेळेस त्या शिक्षण पद्धतीत हायस्कूल, सोसायटी हायस्कूलचं नावाजलेलं हायस्कूल होतं. खेळात वगैरे भाग घेत होतो. क्रिकेटही तिथंच शिकलो, हॉलीबॉलही तिथंच शिकलो, भाषणं करायचेही तिथंच शिकलो. आणि तिथून मग माझी इच्छा ग्रॅज्युएट होऊन बाकीचा एखादा अधिकारी वगैरे होण्याची होती. पण वडिलांचा दूरदृष्टी विचार होता. त्यांनी सांगितलं बाकी कुठल्याही शिक्षण क्षेत्रात मी जे काही पैसे द्यायचे ते देऊ शकणार नाही तुला व्हायचं तर डॉक्टर हो. डॉक्टर हा एक असा विषय आहे की ज्याच्यात स्वार्थही आहे आणि परमार्थही आहे. म्हणजे सामाजिक ज्या लोकांना दुःख होतं त्यांचं दुःख निवारण करण्याची ताकद तुमच्यात असते आणि त्याचबरोबर तुम्ही त्याचा मोबदला किती घ्यावा हे तुम्ही ठरवू शकता. त्यामुळं समाजसेवाही त्यातनं होते. त्याचबरोबर मरेपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत जोपर्यंत तुमचे हातपाय चालतात, तुमचे पंचेंद्रिय चालतात, तोपर्यंत तुम्ही समाजाची सेवा करता. कुठलाही अधिकारी 58 वर्षाच्या पुढं रिटायर झाल्यानंतर मी पाहिलेले आहेत बरेचसे अधिकारी, काही किराणा दुकान टाकतात, काही दुसरे व्यवसाय करतात वगैरे. त्यापेक्षा ही सेवा, एकदा पकडलेलं काम, एकदा हाती धरलेलं काम मरेपर्यंत करण्यासारखं काम म्हणजे फक्त वैद्यकीय सेवा किंवा डॉक्टरी सेवा ही होय. आणि तीच प्रेरणा घेऊन अहमदनगरला गंगाधर शास्त्री गुणे महाविद्यालय, आयुर्वेदिक गंगाधर शास्त्री गुणे महाविद्यालय ही संस्था कार्यरत होती. त्यांचा पूर्वीचा DSF कोर्स होता, नंतर GFM झाला, आमच्या काळात MFM झाला आणि त्या MFMला आम्हाला ॲडमिशन मिळाली. 5 वर्षाचा कोर्स होता. MFM म्हणजे त्यावेळेस मिश्र वैद्यक पद्धती होती. कारण त्यावेळेसचे सर्व नेते वगैरे, शिक्षण महर्षी वगैरे सर्वांना अगोदर देश आठवत होता. भारत हा जुनं शास्त्र म्हणजे आयुर्वेदशास्त्र आणि ॲलोपॅथी हे मॉडर्न शास्त्र आणि दोन्हीचा योग्य संयोग होऊन त्याचा फायदा सर्व समाजाला मिळाला पाहिजे या भावनेतून त्यांनी मिश्र वैद्यकशास्त्राची निर्मिती केली आणि या बॅचेस काढल्या. आणि त्यामुळं आमच्या कोर्सला ॲलोपॅथीचे सर्व विषय होते, त्याचबरोबर ॲलोपॅथीचे हे सर्व विषय होते. आणि त्यामुळं हा मिश्र वैद्यक कोर्स त्या काळात कॉम्पिटिटिव्ह डॉक्टर्स आम्ही तयार झालो. म्हणजे इक्वली MBBS त्यांच्या तितकेच हॉस्पिटल आमचे होते,
त्यांच्या इतक्या सर्जरी करणारे डॉक्टरही आमच्यातनं तयार झाले होते सर्व पद्धतीने. आणि म्हणून जेव्हा स्ट्रेंथ वाढल्यानंतर विचार करण्यात आला की आपल्याला शासकीय नोकरीत आपल्याला संधी मिळावी, आणि म्हणूनसाठी त्यावेळेस लढा झाला. त्या लढ्यात मी हिरिरीने भाग घेतला आणि त्या कमिटीवर मी होतो. आणि त्यामुळं पहिला लढा तसा फारसा म्हणजे असा उग्र असा नव्हता, आणि फारसा म्हणजे गव्हर्नमेंटला फार गोट्यात आणायचं असाही नव्हता, परंतु सर्वाची एकजूट कशी करावी, बांधिलकी कशी करावी, आणि त्याच्याबद्दल सरकारला कसं मांडावं वगैरे या गोष्टीची माहिती त्या लढ्यातनं आम्हाला मिळाली. आमच्या कॉलेजच्या वर्धापन दिनानिमित्त एकदा त्या काळातले आध्यात्मिक महर्षी आणि त्या काळातले महाराष्ट्राचे मंत्री बाळासाहेब भारदे हे आमच्या कार्यक्रमाला आले. बाळासाहेब भारदे सांगायचा उद्देश एवढा की ते आमच्या तालुक्यातले शेवगावचे आणि त्यामुळं ते वैयक्तिक आमच्या वडिलालाही ओळखत होते, त्यांचं कार्य ओळखत होते. आमचे वडील जरी विरोधकात काम करत होते त्यावेळेस आजच्यासारखी राजकीय सुंदोपन संधी नव्हती. एकमेकाचं प्रेम हे कायम राहायचं, प्रत्येकाने आपापल्या लेवलावर आपापले कामं करायचे आणि समाजाला दिशा द्यायचं असे विचार, प्रगल्भ विचार त्या काळात राजकारणी लोक. आणि ज्यावेळेस मला सर्टिफिकेट्स वगैरे मिळाले आणि ते द्यायला लागले आणि त्यांनी गोरे गोरे म्हटल्यावर कुठला रे तू? मी म्हटलं बोधेगावचा. किसनचा कोण? मी म्हटलं मुलगा. अरे वा, किसन एवढा हुशार झाला, मुलगा डॉक्टरकीला पाठवला. आणि असं त्यांनी माझ्या पाठीवर थाप फिरवली आणि त्यावेळेस त्यांचे आशीर्वाद मला मिळाले आणि ते पुढच्या आयुष्यात कामात. कॉलेजच्या शेवटच्या काळात जे काही छोटे मोठे कारखाने त्यावेळेस नगरमध्ये होते आणि तिथले जे कामगार होते त्या कामगाराचं व्यथा जाणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माळीवाड्यात एक ऑफिस खोललेलं होतं लाल निशाण पक्षाने. आणि त्याच्यात मधुकर काकरे आणि जाधव हे 24 तास काम पाहत होते लोकांचं. आणि त्यामुळे आम्ही थोडे पुरोगामी विचाराचे असल्यामुळं विजयराव काकडे, मी, त्याचबरोबर त्या काळातले आमचे सहकारी होते ते मधून त्या ठिकाणी आम्ही जात असत. आणि त्यावेळेस जागतिक स्थिती, भारताची स्थिती याचा अभ्यास करण्याचं आणि जाणून घेण्याचं भाग्य त्या ठिकाणी आम्हाला लाभलं. आणि त्याचीच प्रेरणा घेऊन शेवटी आम्ही सगळ्या 100-150 पोरं एकत्र झालो. आणि त्यावेळेस नेल्सन मंडेलेचा फार मोठा लढा वर्ण भेदावरून चाललेला होता दक्षिण आफ्रिकेत. आणि म्हणूनसाठी एक निषेध नोंदवावा म्हणून नगरला आम्ही त्यांच्यावर जो अत्याचार होतो तो थांबवावा आणि त्यांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी एक मोर्चा काढला होता. आणि त्या मोर्चाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली होती. त्याच काळात पुरोगामी विचाराची संघटना स्थापन करून त्यामार्फत त्याचा मी अध्यक्ष होतो. सुरेश गवळी आणि विजयराव काकडे, सुरेश गवळी हे कामगाराचे पुढारी म्हणून चांगले नावारूपाला आलेले आहेत, तेही आता माझ्याच वयाचे आहेत. आणि ते आणि विजयराव काकडे आणि आम्ही असे कमिटीत होतो. झावरे काही दिवस होते, वसंतराव झावरे, तेही आमच्या कमिटीत होते. अजून बाकीचे बरेचसे आता नावं अज्ञात आहेत, काही नाहीत. अशा लोकांनी म्हणून त्यावेळेस एक पुरोगामी विचार मनात भरल्यामुळं आणि डोक्यात आल्यामुळं आणि ती जाणीव असल्यामुळं आणि ते संस्कार झाल्यामुळं त्या भावनेने प्रेरित होऊन आम्ही काम करू लागलो. मीनवाईलमध्ये मी डॉक्टर झालो. डॉक्टर TR थोलार यांच्याकडं मी असिस्टंट म्हणून कामाला राहिलो. 1 वर्ष काम करीत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपण हॉस्पिटल काढूया. नगरमध्ये त्यावेळेस गरिबाचे डॉक्टर म्हणून थोलार डॉक्टर प्रसिद्ध होते. आणि एक 10-15 रुपयात फोटो आणि 10-15 रुपयात सगळे औषधे त्या काळात ते देत होते. म्हणजे सामाजिक बांधिलकी असलेल्या लोकांचाच नेहमी आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं असल्यामुळं ते विचार आमच्या मनात रूढ होत गेले. आणि मग त्यांनी स्पेशल ॲनेस्थेटिस्ट बोलवण्यापेक्षा डॉक्टर गोरेलाच ॲनेस्थेटिस्ट करावं म्हणून ससून हॉस्पिटलला ॲनेस्थेशिया ट्रेनिंगला पाठवलं. त्या काळात सुविधा होत्या. आणि 6 महिन्याचं ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर
पुढील 4 वर्ष मी त्यांच्याकडं ॲनेस्थेटिस्ट कम मेडिकल ऑफिसर असं काम केलं. मीन व्हाईलमध्ये बोदेगावात जे 1-2 डॉक्टर होते ते गाव सोडून जायला लागले आणि म्हणून आमचे वडील किसन गोरे आणि मनोहर कान्होजी काकडे हे दोघं तसे मित्र, ते जरी डॉक्टर असले जरी शेतकरी असले तरी त्यांचे बंधूही बऱ्याचशा शाळा वगैरे महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळामार्फत चालित होते. त्याच्यात आमचे वडीलही सदस्य होते आणि त्यांची गहिरी दुस्ती असल्यामुळे ते म्हणले बोदेगावात आपल्याला एक डॉक्टर पाहिजे जो सामाजिक बांधिलकी मांडल आणि अरुण तसा आहे म्हणून त्याला बोदेगावाला घेऊन यायचं आणि म्हणूनसाठी ते मला बोदेगावाला घेऊन गेले. आता नगरमध्ये ते वातावरण डॉक्टरी लोकात राहायचं, मोठमोठ्या लोकात राहायचं वगैरे, खेड्यात सुरुवातीला काही दिवस जड गेलं. परंतु त्याच काळात प्रमोद केळकर वगैरे की जे पुरोगामी विचारांनी भारलेले आणि त्यांच्या वडिलांचे जे विचार होते शेतकऱ्याबद्दल वगैरे, तर ह्यात त्यांनी ते काम केलेलं असल्यामुळं त्यांचीही बांधिलकी आमच्यासारखीच घरातनं तयार झालेली होती आणि आमची मैत्री झाली आणि त्या दृष्टीने आम्ही काम करायला लागलो. त्या काळात मी पाहिलं की बोदेगावात मी जसं पाहतो तसे घरं तेच आहेत, शेतकऱ्याची आर्थिक स्थिती तीच आहेत, मुलाबाळांना शिकवण्याच्या अडचणी त्याच आहेत, मुलाबाळांच्या लग्नाच्या अडचणी त्याच आहे. म्हणजे शेतकरी सुधारला नाही आणि शेतकरी जर सुधारलाच नाही तर महाभारत शेतीप्रधान देश आहे, देश कसा सुधरेल? ही भावना आमच्या चर्चेत बऱ्याच वेळा बोदेगावला छोट्या सभातनं वगैरे मी मांडत होतो. आणि त्यावेळेस एकदा अमरशेखचं शेवगावला कलापथक झालं आणि त्यांनी एक शेतकऱ्याचा पोवाडा म्हटला आणि तो अजूनही माझ्या लक्षात आहे की शेतकऱ्याला ही परिस्थिती का आली. त्या पोवाड्यातनं त्यांनी सांगितलेलं आहे. 2 वाक्य थोड्याशा याच्यात मी सांगतो तुम्हाला. शेतकरी धरून नांगर कष्टकरी भारी पिकवून धान्य कापूस जगाला तारी दे एक साल पिकले आलं हा एक साल पिकलं आलं शेतकऱ्याचं भलं मन आनंदलं औंदा म्हणे फेडू सर्वरी नहा उतराला भाव पडली धारण पुन्हा तो पडला कर्ज जाऊन जी पिकवावं माल एकान त्याचा नफा खावं दललान र जिर दाजीरजी पीक उसळावं ताक एकान त्याचं लोणी खावं भलत्यानं र जिर दाजीरजी अशानं देश कसा टिकणार अशानं शेती कशी पिकणार अमन शाहीर सदा गाणार गाव ऐकून जी. तर ह्या पोवाड्यात त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची शेतकऱ्याच्या परिस्थितीत फक्त बैलाच्या नांगराच्या ऐवजी ट्रॅक्टरचे नांगर आले असतील, यंत्राची शेती सुरू झाली असेल, पण शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती फारशी बदललेली नाही. ज्या शेतकऱ्याचे मुलं शिकले, थोडेफार नोकरीला लागले आणि त्या माध्यमातून सेकंड उत्पन्न सुरू झाल्यामुळं काही घरं सुधारली असतील, पण जे बेसिकली शेतीवरच अवलंबून आहेत, संपूर्ण घर त्यांचं शेतीवर काम करतं, फार तर त्या लोकांची जे रेग्युलर मजुरी आहे त्यापेक्षाही अर्ध्या मजुरी इतके पैसे त्यांना मिळतात असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यामुळं शरद जोशीच्या 1-2 कार्यक्रमाला गेलोत, त्यांचे विचार ऐकले आणि त्यामुळं प्रभावित होऊन त्यांचं शेतकऱ्यासाठी त्या संघटनेमार्फत काम करावं असं वाटलं आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेस जे आदेश देतील त्याप्रमाणे ऐकत आम्ही काम करू लागलो. एकदा त्यांनी उसाला 300 रुपये भाव मिळावा वगैरे आणि बाकीच्या मागण्या घेऊन मोठं आंदोलन शेतकऱ्यांनी करावं अशी हाक दिली आणि त्यामुळं आमच्या भागात बोदेगाव असेल, बालमटाकडे असेल, 2-3 ठिकाणी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी रास्ता रोको करायचं ठरवलं. त्याप्रमाणे नोटीस वगैरे दिली. त्याप्रमाणे आदल्या दिवशी पोलिसांचं युनिट आलं आणि त्यांनी खाजगीत सांगितलं
हे घ्यायचं का? खाजगीत सांगितलं आहे की आंदोलन आम्ही चिरडणार आहोत. म्हणलं ठीक आहे, पण आंदोलन आम्ही करायचं ठाम असल्यामुळे निर्णयावर आम्ही त्याप्रमाणे रस्ता रोको केला. त्यांनी लाठीचार्ज केला, आमच्या कार्यकर्त्यांना हाणमार केली, आम्ही पळवलो, ते आमच्या मागं पळतेत, आम्ही पुढं पळतो. परंतु शेतकरी अज्ञान होता. संपूर्ण शेतकऱ्याला हा लढा आपल्यासाठी आहे, याच्यातून आपली सर्वांगीण उन्नती होणार आहे, हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नव्हते. त्यामुळं गावभर मी पळत होतो, शेतकरी पाहत होते, पोलीस माझ्या मागं पळत होते, काठ्या मारीत होते, हा प्रकार मी पाहिला. परंतु त्यावेळेस एक लक्षात आलं की ज्याच्यासाठी आपण आंदोलन करू त्या वर्गाला जर त्याची जागृती नसेल तर त्या आंदोलनात फारसं रस नाही. आणि म्हणून एवढा चांगला माणूस, एवढी चांगली संघटना, शेतकरी संघटना, पण त्यावेळेस त्याला म्हणावं इतकं यश आलं नाही. थोडंफार नाव त्यांचं भारतभर झालं नाही असं नाही, जागृती झाली नाही असं नाही, पण 15-20% शेतकरी जागृती झाली. पण माझा एक ठाम आता म्हणणं असं आहे, आता मी राजकारणात फारसा ॲक्टिव्ह नाही किंवा समाजकारणातही चालता होईल तेवढं काम करत असतो. आणि म्हणूनसाठी माझं एक ठाम मत आहे की जोपर्यंत हा सगळा समाज, सगळा शेतकरी, शेतीवर अवलंबून असणारे सर्व समाज जागृत होत नाही आणि स्वतःच्या हक्काची जाणीव होत नाही, तोपर्यंत त्यांच्या समस्या फारशा सुटतील अशी आशा मला वाटत नाही. आणि मग दुसऱ्या दिवसापासून पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवायला सुरुवात केली. कोण कोण पोरं होते नावं घेतले, सभा कोणी कोणी घेतल्या त्यांची नावं घेतले आणि त्याप्रमाणे त्यांची धरपकड सुरू झाली. आम्हालाही त्रास देण्याच्या उद्देशाने शनिवारी संध्याकाळी 5च्या पुढं, की ज्यावेळेस कोर्ट सुट्टी होते, त्यावेळेस आम्हाला अटक दाखवली, आम्हाला तुरुंगात पाठवलं. आणि शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं जामिनीसाठी आम्हाला सोमवारची वाट पाहावी लागली. पण चला, त्यानिमित्ताने एक लक्षात आलं की सत्तेपुढे शहाणपण फारसं कामाला येत नाही. त्यांना वाटलं होतं ते आंदोलन मोडून काढायचं, त्यांनी मोडून काढलं. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते बॅरिस्टर अंतुले. अर्थात त्यांच्या कर्माचे फळं त्यांना मिळाले. त्यांनाही पाय उतार व्हावं लागलं, कारण मोठं आंदोलन त्यांनी चिरडून काढलं. जे शिस्तबद्ध चाललेलं होतं आणि चांगलं होतं ते त्यांनी चिरडून काढलं. सोमवारी आम्हाला जामीन झाला आणि त्याप्रमाणे शेतकरी आंदोलनाचे हा इतिहास मुद्दाम थोडासा सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यात आम्ही निर्दोष सुटलो, शिक्षा वगैरे झाली नाही, कारण त्यांनी जे कलम लावलं होतं, रेल्वे अडवली. आमच्या गावापासून औरंगाबादला रेल्वे आहे ते 90 किलोमीटर अंतर आहे आणि अहमदनगरला रेल्वे आहे ते 100 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळं कोर्टाने तो मुद्दा ग्राह्य धरला नाही आणि आम्हाला निर्दोष मुक्तता केली त्या केसमधून. आणि मग खेड्यात आणि शेतकऱ्यामध्येच राहून प्रॅक्टिस करत असल्यामुळं त्यांच्या संबंधित काय काय करता येईल, काय होऊ शकतं, मग तिथल्या असलेल्या लोकल पुढाऱ्याबरोबर, तालुक्यातील असलेल्या नेत्यांबरोबर वगैरे चर्चा मसलती होत राहिल्या. त्याच्यातनंच ग्रामपंचायतीकडेही लोक मागणी करू लागले, डॉक्टर तुम्ही उभा राहा. परंतु मला तसा ॲक्टिव्ह राजकारणात फारसा इंटरेस्ट नव्हता. पॅसिव्ह राजकारण चालत होतं. पण तरी त्यांच्या आग्रहाखातर मंडळला ग्रामपंचायत सदस्य म्हणून एकदा गावकऱ्यांनी निवडलं आणि त्यांनी 5 वर्ष कारभार केला. त्याचबरोबर दूध धंदा हा शेतीला पूरक धंदा आहे, कारण दुधातनं फारसे पैसे मिळत जरी नसले तरी घरातल्या लोकांना भरपूर दूध खायला मिळतं, म्हणजेच पौष्टिक अन्न सर्वांना मिळतं. ते टॉनिकच्या बाटल्या आणि गोळ्या खाऊ शकत नाही, म्हणून ते घरातलं दूध असल्यानंतर ते दूध पिऊन त्यांच्या घरात वापर करून दुधाचं दही बनवून, तूप बनवून त्यांची प्रकृती चांगली होतील भावना ठेवून दूध धंद्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. दूध धंदा खेड्यात वाढला पाहिजे. आणि त्यामुळं त्या जे जनावरं असतील, त्या ज्या गायी असतील, त्या ज्या म्हशी असतील, त्यांचं जे शेण पडन ते कंपोस्ट खत होऊन शेतीचा पोत सुधारेल आणि उत्पन्न, दर एकरी उत्पन्न वाढेल. ह्या भावनेतनं दूध धंद्याकडं डॉक्टर काकडे असतील,
मारुतराव घुले असतील, अप्पासाहेब राजळे असतील, त्यावेळेसचे दोन्ही माझे आमदार हे आहेत, बबनराव ढाकणे असतील, तेही विद्यार्थी जीवनापासून सामाजिक चळवळीत असल्यामुळं त्यांचाही संबंध त्या ठिकाणी आला आणि यांच्या माध्यमातून मग दूध डेअरी सुरू केली. दूध डेअरीचे दूध कुठं घालायचं, तालुक्यातल्या संघाला घालायचं का परल्या संघाला घालायचं, त्या बरेचसे कॉम्प्लिकेशन त्याच्यात येत होते. त्या काळात अडचणी होत्या, तरी पण त्यात तो धंदा 5-10 वर्ष केला, तर दूध धंदा. आणि त्या संबंधातून मग अप्पासाहेब राजळे असतील, मारुतराव घुले पाटलांना असं वाटलं की सामाजिक बांधिलकी समजून हा मुलगा काम करतो आहे, आणि म्हणून त्यांनी मला एकदा खरेदी विक्री संघात डायरेक्टर म्हणून घेतलं. आणि डायरेक्टर झाल्या झाल्या आमच्या सगळ्या बॉडींनी मारुतरावच्या आशीर्वादाने चेअरमनही मी झालो. परंतु त्या खुर्चीत, त्या कारभारात आणि ते नाव मिळवण्यात मला फारसा रस नसल्यामुळं चेअरमन पदाचा 1 वर्षातच आम्ही टर्म्स केल्या आणि दरवर्षी चेअरमन बदलावा अशा सूचना मी ठेवली आणि ते सर्वांनी मान्य केली. आणि तेव्हापासून आज तागायत खरेदी विक्री संघात 5 वर्ष कोणीही चेअरमन राहत नाही, दरवर्षी चेअरमन बदलतात. त्याचे फायदेही आहेत, नाही असं नाही आहे. आणि मग गावात हे झालं दूध डेअरीमार्फत चेअरमन होण्यापर्यंत. फारसा इतिहास न सांगता शेतीत काय काय प्रयोग करायचे तेवढे सगळे करावेत. आणि म्हणून त्या संदर्भात कुठेही अधिवेशन असलं, कुठेही चर्चा असलं तरी मी त्या ठिकाणी जात असे, गावातली 5-7 लोक घेऊन. त्याप्रमाणे भंडारदऱ्याला एकदा त्या काळात रे एक माझी एक मोठे शेतीवर संशोधन करणारा माणूस आणि समाजाची बांधिलकी मानणारा माणूस, आणि त्यांनी निलगिरीच्या माध्यमातून एक कारखाना काढण्याची संकल्पना त्यांची होती. शेअर्स गोळा केले होते आणि जवळजवळ कारखाना रजिस्टरही झाला होता. आणि त्यांनी सर्व शेतकरी तालुक्यातले बोलवले, जिल्ह्यातले बोलवले आणि त्या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन असं केलं की ऊसातनं आपल्याला फारसं मिळत नाही आहे. त्यामुळं मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो, तुम्ही जर निलगिरी लावली तर निलगिरी 5 वर्षानंतर मी माझ्या कारखान्यात घेऊन जाईन आणि 5 वर्षातल्या पिकाला जेवढं उत्पन्न येतं त्याच्यापेक्षा मी डबल उत्पन्न तुम्हाला देईन, तेव्हा तुम्ही निलगिरीची शेती करा. आम्हाला टेक्निकली ते सगळं बरोबर वाटल्यामुळं आम्ही 10 एकरमध्ये निलगिरी लावून टाकली. पण 5 वर्षात राजकारणाचे 3-13 झाले त्यांचे, आणि त्यांचा जो प्रोजेक्ट उभा राहायचा तो राहिला नाही आणि आमच्या निलगिरीला सरपणाच्या भावात विकावं लागली. म्हणजेच तोटा आला, जसा आत्ता होतो कधी कधी. जसे माल आले की भाव उतरतात. ज्यावेळेस तुरीची डाळ नव्हती, त्यावेळेस आपल्या शेतकऱ्याकडे डाळ नव्हती, त्यावेळेस त्याच्याबद्दल आंदोलनं झाले. म्हणजे थोडक्यात माल जास्त झाला, मालाला जर गिऱ्हाईक नसलं तर भाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीत येतो. तो अनुभव प्रत्यक्ष मी स्वतः निलगिरी लावल्यानंतर घेतला. आता हे सगळं शेती, डॉक्टरी, वैद्यकीय व्यवसाय वगैरे हे सगळं करत असताना गावातले जे ॲक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये थोडाफार भाग घ्यावाच लागतो. आमची आजी ही माळकरीण होती आणि आईसुद्धा माळकरीण येते आणि आहे. आणि त्यामुळं गावात कुठं कीर्तनं असले, कधी त्यांच्या आग्रहाखातर, कधी आपल्याला वाटलं कीर्तन ऐकणं, मंदिरातल्या जयंत्या वगैरे साजऱ्या करणं, त्या पाहणं, त्या ऐकणं वगैरे, याच्यातनं पुरोगामी विचाराचं असूनसुद्धा कळत न कळत अध्यात्माची ओढ थोडी थोडी सुरू झाली. त्याचबरोबर गीता वाचण्यात आली, कारण आठवले शास्त्रींनी प्रत्येक गावात गीता पाठशाळा काढलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्या लोकांशी संपर्क आल्यामुळं त्याच्यातनंही असं अध्यात्म एवढं ज्या अर्थी संपूर्ण भारतभर लोक फॉलोअप करतात, म्हणजे त्यात काहीतरी असलं पाहिजे त्याची जाणीव व्हायला लागली. आणि त्याचबरोबर मग आमच्या दवाखान्यात दुपारच्या वेळेस पेशंट कमी असल्यानंतर बेकार ग्रॅज्युएट 5-6 जण येऊन बसायचे, कारण तिथं काही पुस्तकं असायची, काही वादविवाद चांगले होत असायचे आणि टाईमही जात होता आणि त्यांच्या ज्ञानात भर पडत होती असं त्यांना वाटत होतं, म्हणून ते येत होते. एके दिवशी त्यातला सुरवसे म्हणून, आता सध्या शिक्षक आहे, चांगला पगार घेतो आहे, बोदेगावचाच हे सुरवसे, वसंत सुरवसे त्याचं नाव,
त्यांनी सकाळ माझ्या पुढं धरला. म्हणे डॉक्टर, हे अशी जाहिरात आली. ती जाहिरात अशी होती, आळंदीला कीर्तन महाविद्यालयात ग्रॅज्युएट बेसवर प्रवेश देणे आहे. इच्छुकांनी अशा अशा पत्त्यावर ॲप्लिकेशन करावे. मी म्हणलं करा, नाहीतरी तुम्ही सध्या बेकारच आहेत, जा. ते म्हणले तुम्ही येत असले तर आम्ही जाऊ. म्हणलं ठीक आहे. आणि मग सगळ्यांच्या नावाचे अर्ज त्या ठिकाणी आळंदीला पाठवले. विसरून गेलो आम्ही अर्ज केलेले. पण एक दिवशी पत्र आलं, गरवारे कॉलेजला इंटरव्ह्यू आहे आणि त्या इंटरव्ह्यूसाठी जाण्याचं भाडं देण्यात येईल आणि तुमचा इंटरव्ह्यू होईल. आम्ही म्हणलो चला पुणे आहे, पुण्याला चक्कर मारतो. दोघांना पत्र आले, बाकीच्यांना नाही आले, सुरेशला आणि मला. सुरेशला म्हणलं ठीक आहे, तुझे पैसे सध्या देतो मी, नंतर आल्यावर कधी येतील त्यावेळेस दे परत, जाऊ आपण. दोघं आलोत आम्ही पुण्याला आलो. इंटरव्ह्यू झाला, त्यांनी काय दिला असेल देऊ, पण माझा इंटरव्ह्यू गमतीशीर झाला. मला त्यांनी विचारलं तुमच्या घरात कोणी कीर्तनकार आहे का? मी म्हटलं नाही. आमच्या घरात आमच्या वडिलांचं कलापथक आहे आणि ते शेतकऱ्यांना आणि मजुरांना मार्गदर्शनपर कवणं गातात आणि त्यातनं जागृती करतात. तुम्हाला भजन वगैरे म्हणलं येतं एक, पण त्यालाही इतिहास आहे. माझ्या मुलीला पेटी शिकवण्यासाठी एक मास्तर ठेवलं होतं आणि तो मास्तर, मी दुपारी जायचो त्यावेळेस त्यांची रेसल चालू असायची आणि त्यावेळेस ते एक भजन असायचं, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहारे पहारे, डोळा पहारे पहारे, पंढरी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञान होय त्या मूढा, अतिमूर्ख त्या दगडा, डोळा पहारे पहारे, पंढरी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, हाची वर या टिकेसी, डोळा पहारे पहारे, डोळा पहारे पहारे, पंढरी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञान होय अज्ञानाशी, हाची वर टिकेसी, ज्ञान होय त्या मूढा, अतिमूर्ख दगडा. आणि तिसऱ्या ओळीत, जो वाचिल ज्ञानेश्वरी जणी त्याचे लोटांगणे. आणि ही टीका आहे, हे जनाबाईला कळलं, याच्यात ज्ञान आहे हे जनाबाईला कळलं. जी जनाबाई दाशी होती, कुठल्याही शाळेत गेली नव्हती, तिला जर हे एवढं ज्ञान होतं अध्यात्मामुळं, तर अध्यात्मात काहीतरी ज्ञानबाची मेक आहे, काहीतरी समथिंग इज देअर, नो डाऊट. आणि म्हणूनसाठी त्याची ओढ झाली होती. आणि हा अभंग माझ्या कधी पाठ झाला हेच मला कळलं नाही. तो अभंग मी म्हणून दाखवला. आणि मला येण्याचा उद्देश, मला हे जाणून घ्यायचं आहे अध्यात्म, यासाठी मी अर्ज केला. योगायोगाने त्यांना प्रिन्सिपॉलला तिथल्या जे घेत होते इंटरव्ह्यू, त्यांना काय वाटलं, त्यांनी माझं सिलेक्शन केलं. मला त्याप्रमाणे पत्र आलं की तुम्ही येऊन अमुक तारखेला जॉईन व्हा, अशा अशा ठिकाणी कीर्तन महाविद्यालय आहे. आणि त्या ठिकाणी वर्ष दीड वर्षाचा कोर्स मी केला. आणि दीड वर्षाच्या कोर्समध्ये तिथं जे अनुभव येत गेले, सगळे अनुभव सांगण्यापेक्षा जे अनुभव येत गेले, त्यात शेवटच्या दिवशीचा जो अनुभव आला, एक प्रवचन करता करता, छोट्या छोट्या ठिकाणी प्रवचन होतात आळंदीला, त्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून प्रवचन कसं करायचं, लोकांसमोर बोलायचं कसं, मला विषय दिला, अर्जुना समत चित्ताचे तेच नाही, स्वधर्म नित्य आचर्य तोची यज्ञ जाण पारे, तोची यज्ञ जाण पारे, ह्या ओवीवर प्रवचन करायला सांगितलं. स्वधर्म सांगताना मी स्त्रियांचे धर्म, बायकोचा धर्म, पतीचा धर्म, बहिणीचा धर्म, भावाचा धर्म, गुरुजीचा धर्म, इंजिनियरचा धर्म, सगळ्यांचे धर्म सांगत बसलो, त्यांचे कर्म सांगत बसलो. आणि सांगता सांगता ओघात मी म्हणलं, डॉक्टर, माझा धर्म आहे लोकांची सेवा करणं, ज्यांना त्रास आहे, ज्यांना दुःख आहे ते कमी करणं, ते सोडून मी इथं धर्म शिकायला आलो म्हणलं. उद्या मी आळंदीत दिसणार नाही, असं त्या गादीवरून वाक्य गेलं. आणि मग त्या दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपलची परवानगी घेऊन आम्ही तो काळ, कीर्तन शिकण्याचा काळ, प्रवचन शिकण्याचा काळ त्या ठिकाणी थांबवला आणि गावाकडे आलो होतो. परंतु त्या काळात जे जे संस्कार झाले, त्यामुळं कुठं काय काय असेल तेही करावं म्हणून पांडुरंग शास्त्री आठवलेचं ग्रुप जॉईन केला, गीता पठण केलं.
त्यांचे तत्त्वज्ञान नावाचे मासिकं घेतले, ते वाचत बसलो. त्याच्यातनं वेद उपनिषदाचे जे त्यांनी केलेले भाषांतरं होते ते वाचण्यात आले. साधा पैठणला मोरारी बापू आले, त्यांचा तिथं सप्ताह होता. मोरारी बापू हा इंटरनॅशनल लेवलचा संत असल्यामुळं मी तोही सप्ताह अटेंड केला. त्यांचा जास्त अभ्यास रामायणावर आहे, पण रामायणातून काय अध्यात्म सांगितलं न गुप्त ज्ञान काय सांगितलं याचा ते चांगल्या प्रकारे उल्लेख करतात आणि चांगल्या प्रकारे प्रबोधन करतात. त्यांचंही मी हे केलं. त्याचबरोबर एक ठरवलं, भारतातले जेवढे टॉपचे इंटरनॅशनल संत आहेत त्या सगळ्या संतांचे जे 8 दिवसाचे असतील, 15 दिवसाचे असतील, महिन्याचे असतील, ते आपण जाणून घेऊया की त्यांचा फॉर्म्युला काय आहे, त्यात समाज सुधारण्यासाठी काय आहे, त्यात भावी पिढी उन्नत करण्यासाठी काय आहे, पुढच्या दृष्टीने समाज सुसंघटित होण्यासाठी काय आहे, अत्याचार कमी होण्यासाठी काय आहे, वगैरे वगैरे सगळं. अत्याचारात सगळं चाललं, भ्रष्टाचार काय जे जे वाईट गोष्टी आहेत त्या अत्याचार एका शब्दात येतात. आणि त्याच्या दृष्टीने समाजाला काय काय फायदा हे संत लोक करतात हे जाणून घेऊया. आपल्यात काय परिवर्तन करायचं आहे ते समजून होईल. म्हणून आसाराम बापूचंही, नंतर सतपालजी महाराज ज्यांचा हरिद्वारला मोठा मठ आहे त्यांचंही शिबिर त्या ठिकाणी हरिद्वारला जाऊन अटेंड केलं. त्याचबरोबर रामदेव बाबांनी नुकतीच सुरुवात केली होती, त्यांची एक ॲड आली होती, योग प्रशिक्षकासाठी एक शिबिर आहे. त्या शिबिराला मी आणि माझी पत्नी, पण माझ्या पत्नीचा नॅचरोपॅथीचा कोर्स झाल्यामुळं, NDAचं सर्टिफिकेट असल्यामुळं, DNA सर्टिफिकेट असल्यामुळं तिचंही ॲप्लिकेशन दिलं आणि आम्ही दोघंही त्या ठिकाणी गेलोत आणि तिथं प्रशिक्षकाचं पहिलं शिबिर रामदेवाचं आम्ही अटेंड केलं. सार्थ अभिमान आहे आम्हाला त्याचा. आणि त्यांनी आम्हाला शेवटच्या दिवशी आमच्याकडनं आहुती घेतल्या. आहुती अशा घेतल्या की यज्ञ करा, त्या यज्ञात आहुत्या सोडा, संकल्प करा की हे ज्ञान वाटप सगळं समाजाला आम्ही वाटप करू आणि त्याच्यातनं अर्थार्जन करणार नाही. ही फार मोठी शपथ रामदेवबाबांनी आमच्याकडनं घेतली. आणि म्हणून त्या ठिकाणी आल्यापासून स्वतः एक प्रेरणा मिळाल्यामुळं, एक ऊर्जा तयार झाल्यामुळं 8 दिवसाची 15 दिवसाची मी 35 गावात रोज सकाळी उठून माझी गाडी कंपाऊंडर स्वतः सतरंजी जाऊन त्या गावात आथरायची. तिथले सगळे लोक बोलवायचे, डॉक्टर असल्यामुळं यायचे. 150 लोक झाले की त्यांना प्राणायाम शिकवायचे, प्राणायामातलं महत्त्व सांगायचं. असं करत करत माझी एक धारणा झाली होती, निश्चितच सगळ्या दृष्टीने हे जे कार्य आहे हे देवाचं कार्य आहे, समाजाचं कार्य आहे, दीनदुबळ्यासाठी कार्य आहे, अज्ञानी लोकांसाठी कार्य आहे. कारण ऊर्जा तयार होणं आणि प्रतिकार तयार होणं म्हणजेच आजार कमी होणं. कारण आपलं शरीर जे चालतं ते हवा, अन्न, पाणी. हवाही खराब आहे, अन्नही खराब आहे आणि पाणीही खराब आहे. त्या डिटेलमध्ये जायचं नाही. आणि म्हणून प्रतिकारशक्ती कमी कमी होत चाललेल्या आहेत आणि वाऱ्याच्या वेगाने सगळे आजार जगभर वाढत आहेत. भारत आता जवळजवळ आता डायबिटीसमध्ये नंबर 1चा देश झालेला आहे. आणि म्हणून याच्यातनं गेल्या 20 वर्षाचा माझा जो अनुभव आहे की मी स्वतः त्या आजाराने ग्रस्त असलेला व्याधीग्रस्त डॉक्टर आहे. मला मधुमेह आहे, मला ब्लड प्रेशर आहे, माझं लिव्हर डिस्टर्ब झालेलं आहे, माझे नॅफ्रोपॅथी डेव्हलप झालेली आहे, माझं बायपास झालेलं आहे आणि ते फेल झालेलं आहे. तरीसुद्धा आज 20 वर्ष मी त्याच्या जीवावर जगतो आहे आणि तरतो आहे. ते निश्चितच प्राणायामाची जी ऊर्जा तयार होती, जी शक्ती तयार होती, जे ऑक्सिजनेटेड ब्लड सगळ्या पेशींना मिळतं, त्यामुळं संपूर्ण पेशी चांगल्या काम करतात आणि सगळं शरीर चांगलं काम करतं. आणि त्यामुळं आपोआप माणसाचे जे आहे आयुष्य ते चांगलं जगण्यास मदत होतं. याच्यावर मी 100% ठाम आहे आणि मरेपर्यंत हे कार्य मी करत राहणार. तर आळंदीहून आलेलं माहिती झालं सर्वांना. त्यापेक्षा मध्ये एक छोटासा इन्सिडेंट झाला की त्या ठिकाणी आमचे जे सर होते, एक भारुडं शिकवणारे देखणे मास्तर आणि त्यांचे सहकारी, त्यांना नाटकाची थोडी आवड होती. आणि तर दुसरे सर होते, त्यांनी ते नाटक बसवण्याचं काम स्वतःवर घेतलं आणि त्यांनी माझी निवड यमाच्या भूमिकेसाठी केली. कारण नाटकाचं नाव होतं यमाचं राज्य. आणि त्या यमाच्या भूमिकेत सगळं आमचं रेसल वगैरे कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेस आमचे प्रयोग 2-4 व्हायचे होते, त्याच्या अगोदर सकाळमध्ये एकदा त्याची वार्ताहराबरोबर मुलाखत झाली आमच्या सरांची आणि ते माझ्या फोटोसह पेपरमध्ये आलं सकाळमध्ये. आणि त्यामुळे संपूर्ण गावात आणि त्या भागात डॉक्टर गोरे यमाच्या भूमिकेत अशा चर्चा झाल्या. आणि म्हणून लोक यायला लागले. मग तुम्ही म्हणायचो नुसता यम नाही बाबा, मी यमाने जे चांगले कामं केले
जो चांगला संदेश समाजाला दिला. कारण त्यांच्याही तत्त्वज्ञानात यमाच्याही स्वतःच्या जे कार्य होतं त्याच्यात अध्यात्म भरलेलंच होतं. आणि म्हणून ती भूमिका असल्यामुळं मी घेतली आणि म्हणून लोक यायला लागले. काही लोक प्रवचनाला बोलवायला लागले. परंतु मी प्रवचनात प्राथमिक जे महत्त्वाचं आहे आणि रोजच्या गरजेचं आहे ते प्राणायाम, आणि प्राणायामाच्या थ्रू जे अध्यात्मात मला सांगता येईल तत्त्वज्ञान ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो सुद्धा निरपेक्ष केला. कारण माऊलींनी सांगितलं, त्या ठिकाणी तुकारामांनी सांगितलं, तो उल्लेख मी करत नाही, पण ज्ञानाचे पैसे घेऊ नये इथपर्यंत माझी धारणा झालेली आहे. कारण जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळे जन, माऊलीचीच ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. आणि त्या ओवी एक जगावी म्हणून हे ज्ञान ज्यांना ज्यांना ऐकायची इच्छा असेल, ज्यांना ज्यांना जाणून घ्यायची इच्छा असेल त्यांना न खर्च करता ते कसं मिळेल याची व्यवस्था करण्यात हे माझं चाललं. आणि ते करीत असतानाच परत एकदा सकाळमध्येच ॲड आली, डॉक्टर बालाजी तांबे यांचे गीतेवर 8 दिवसाचा अभ्यासांचा कार्यक्रम आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी चौकशी करावी अमुक फोनवर, ती चौकशी केली. त्याप्रमाणे त्यांनी नॉमिनल फी आकारली होती, ती फी भरली. आणि त्यावेळेस मला त्या पहिल्या शिबिराला जाण्याचा बालाजी तांबेचा योग आला. आषाढी एकादशी मध्ये येते, त्याच्या दिवस 3 दिवस आणि नंतर 4 दिवस असं 7 दिवसाचं त्यांचं ते शिबिर असतं. आणि त्याच्यातनं ध्यान, बालाजी तांबे हे जे ध्यान लावतात, ज्या मंदिराला लावतात ते मंदिर ओमचं आहे. आणि ओमचं मंदिर मी प्रथम तिथंच पाहिलं. अजून काही मला कुठेही ओमचं मंदिर पाहायला मिळालं नाही. आणि त्यांच्या दृष्टीने गीतेचा जो अर्थ आहे तो आजही सकाळमध्ये, पुरवणीमध्ये आणि ते निरनिराळ्या पुस्तिका जे पब्लिश करतात त्यातनं ते सांगतात. आणि अहोरात्र ते ज्ञानदानाचं काम त्यांच्या माध्यमातून, कारण त्यांना जे स्मरलं, त्यांना जे आवडलं, त्यांनी जे अनुभवलं ते अनुभव ते जगाला वाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि हे मला सतत 4 वर्ष मी आणि माझी मंडळी एकदा बरोबर होतो, मी आणि ॲडव्होकेट जावळे एकदा बरोबर होतो, मी आणि किरण एकदा बरोबर होतो. अशा प्रकारे 4 वेळा तो सहभाग लागला, ज्ञानात वृद्धी झाली, अनुभवात वाढ झाली. आणि करत असता शेवटी बऱ्याच चर्चा होत्या. काही ठिकाणी कॉन्ट्राडिक्टरी प्रश्न येतात, त्या ठिकाणी आपली माघार घ्यायची. जितकं आवडेल लोकांना तितकं द्यायचं, पचेल ते खावं आणि शोभेल ते लावं. याप्रमाणे सगळंच लोकांना मान्य होत नसतं तत्त्वज्ञान. भले कोणाचं किती चांगलं असलं, भले चांगले रिझल्ट्स असले तरी काही लोकांची एकदा बेसिक त्यांचा कन्सेप्ट वेगळा झालेला असल्यानंतर तो ॲक्सेप्ट करायला जड जातो. आणि हे करत असता एके दिवशी मी शेवगावला आमच्या मामाच्या मुलीचं ऑपरेशन झालं म्हणून त्या ठिकाणी तिला पाहायला गेलो. पाहिल्यानंतर चहा पेरता ओम शांतीचं नाव आलं. आणि ओम शांतीच्या नावात मी म्हणलो कुठं आहे ते? म्हणले पाठीमागं आहे. आणि मग मी पाठीमागं त्यांचं गेलो हॉलमध्ये. तिथं त्यांनी नाव घेतलं, नंबर घेतला, चहा दिला, पाणी दिलं आणि बसा म्हणले हॉलमध्ये. म्हटलं ठीक आहे बसा, आपली एवढी चहादारी केली, बसलो. मग त्या ठिकाणी दीपक भाई हे त्यांचे जे काम करतात 24 तास, त्यांनी हृदयविकार अध्यात्माने त्याच्यावर कसे परिणाम होतात यासाठी लेक्चर दिलं. ते लेक्चर मी ऐकलं. दुसऱ्या दिवशी लेक्चर होतं दीपक भाईचं तेही लेक्चर ऐकलं. आणि मग दीपक भाईची आमची त्या चर्चा झाली. आणि मग ह्या ओम शांतीचं सुद्धा तत्त्वज्ञान चांगल्या लेवलचं आहे. आणि माझ्या दृष्टीने मी असा निर्णय केला, त्यांचं काम हे आत्मा, मन आणि बुद्धी आणि संस्कार यावरच आधारित असल्यामुळं बाकीचा पसारा त्यांनी थोडासा कमी केला. कुठल्याही पसाऱ्यात सगळेच वाईट आहे असातला प्रकार नाही, परंतु हे न करता डायरेक्ट विषयाला हात घालून त्यांनी आत्मज्ञानाचा जो त्यांनी प्रचार सुरू केला तो मला भावला. आणि मी माऊंट आबूलासुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलो. त्या ठिकाणी 4 दिवसाची डॉक्टर लोकांचे जे शिबिर घेतलं होतं. आणि म्हणून हल्ली पूर्वीच्या काळी नवीन जे ॲलोपॅथी सायन्स होतं ते मन हे नावाचा प्रकार मानत नव्हतं. पण आता मनावर इतकं संशोधन झालं की सायकॅट्रिकची एक ब्रँच तयार झाली, त्यात पोस्ट ग्रॅज्युएट लोक तयार झाले. म्हणजे त्यांनी मन मानलं. आणि मन आपण 5000 वर्षापूर्वीच आपल्या वेद उपनिषदात मनाला फार मोठं स्थान आहे. म्हणून योगाचं जे मूळ तत्त्व आहे चित्तवृत्ती निरोधा,
चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी म्हणजे मनावर ताबा मिळवण्यासाठी काय काय करता येईल ते अध्यात्मशास्त्रातून निश्चित चांगलं मिळतं. आणि जो लोक अध्यात्मशास्त्राचा जास्त अभ्यास करतील, मनाचा जास्त अभ्यास करतील, आत्म्याचा जास्त अभ्यास करतील, त्या लोकांना कुठलाही मानसिक आजार होणार नाही. आणि जे मनाला संबंधित एंडोक्राईन सिस्टीमवर जे आजार आहेत की ज्यांनी मन डिस्टर्ब झाल्यामुळे एंडोक्राईन सिस्टम डिस्टर्ब होते, हार्मोन डिस्टर्ब होतात, हार्मोनांचा बॅलन्स जातो आणि त्यामुळे जे आजार होतात ते होणार नाही. आणि समाजातले 25% आजार, कारण हल्लीच्या काळात टेन्शन आणि अँझायटी न्यूरोसिसचे प्रकार फार वाढलेले आहेत, ते जर कमी करायचे असेल तर अध्यात्माशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्यामुळे त्याचाही प्रसार आणि प्रचार होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी या दृष्टीने काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि अध्यात्म जाणून घ्यायचं म्हणून सगळे पंथ जेवढे म्हणून असतील, ज्ञात असतील, लोक ज्यावर म्हणून कार्यक्रम टी व्हीवर वगैरे येत असतील, अशा दृष्टीने सर्वांची माहिती घेण्याच्या दृष्टीने, कारण मी या ठिकाणी एका अभंगाच्या तुकाराम महाराजाच्या अभंगात बोलताना आचार्य रजनीशचं नाव मी लोकांना सांगितलं. ते अभंग असा होता, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भार तुका म्हणे सानाथोर. धर्माचे पालन आणि पाखंड्याचं खंडन करण्याचं काम आम्हाला करायचं हे सांगत असताना पाखंडी याचं विश्लेषण करताना माझं आचार्य रजनीश महापुरुष त्यांचं नाव माझ्या लावलं आणि त्यांना पाखंडी हा उपपद मी लावलं. परंतु ते जाणून घ्यावं आणि म्हणून मला कळलं की पुण्याला त्यांचा एक आश्रम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या आश्रमात जाऊन त्यांच्या काय काय रिक्वायरमेंट्स असतील त्या पुऱ्या करून त्या ठिकाणी 8 दिवस आम्ही राहिलो. आणि त्या ठिकाणी त्यांचं काय तत्त्वज्ञान आहे, त्यांची काय धारणा आहे आणि त्यांनी मनुष्याचा उत्कर्ष कसा होतो, ज्या अर्थी जगातल्या बऱ्याचशा 10-5%, 15% लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं, त्या अर्थी त्याच्यात समथिंग इज देअर, म्हणजे अजिबात नाही. तर त्यांनी संगीतातून ध्यान लावायला लोकांना सांगितलं, याचा अनुभूती तिथे घेतली, अनुभव तिथे घेतला. आणि ते नवीन जनरेशनला भजना म्हणण्यापेक्षा संगीतावर ध्यान करण्याची सवय लोकांना लागल्या. त्याच्यातनं लोकांना फायदे झाले आणि त्यामुळं बराचसा समाज त्यांच्याकडे आकृष्ट झाला आणि त्यांचं नाव जगभर झालं. आणि ते करत असताना शेवटी मग अजून एक ध्यानाची हे माझ्या लक्षात आलं. चर्चा करत असताना 2-4 बुद्ध समाजाचे माणसं आणि त्यांचे तत्त्वज्ञान वेत्ते लोक दवाखान्यात चर्चा करत असताना त्यांनी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाबद्दल सांगितलं. त्यांनी शून्यवाद सांगितलेला आहे, ते कुठली प्रतिमा मानत नाहीत. आणि त्यांचं आमचं सेंटर इगतपुरीला विपश्यना सेंटर आहे असं त्यांनी सांगितलं. आणि एकदा सांगितल्यानंतर मला ती जिज्ञासू वृत्ती असल्यामुळं, जाणण्याची इच्छा असल्यामुळं मी लगेच इगतपुरीला कसं आपल्याला ॲडमिशन मिळेल त्याचा प्रयत्न सुरू केले. आणि रामदासी नावाच्या इंजिनियरनी मला त्या ठिकाणी जाण्याची संधी प्राप्त करून दिली. आणि 15 दिवसाचं शिबिर त्या ठिकाणी इगतपुरीला मी केलं. तिथंही 15 दिवस ध्यान केले, तिथंही 15 दिवस मौन राखलं. त्यांचे जे त्यांचे हे असतील नियम असतील ते पालन केले. 15 दिवसात एक शब्दही कोणाबरोबर बोललो नाही. आणि आपोआपच इंद्रियाचं दमन किंवा इंद्रियाचा कमी वापर किंवा इंद्रियावर कंट्रोल कसं मिळवायचं याचं ज्ञान त्याही ठिकाणी मला झालं. म्हणून या ठिकाणी जे समाजात प्रत्येक गोष्ट पाहताना आपण जर त्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण जर स्वीकारल्या तर जीवनात निश्चित फायदा होतो. आणि त्याचमुळं आज मी तसा शांत आहे. कारण ते शांत राहण्याचं सुद्धा कारण हे सगळ्या ठिकाणी गेलो, नुसते आशीर्वाद घेतले नाही, ते जाणून घेतले नाही, त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न केला. पास्ट होऊन गेलेला आहे, पास्टबद्दल काही बोललं तरी त्याचा काही उपयोग नाही, त्याच्याबद्दल काही वाटून घेतलं तरी त्याचा काही फायदा नाही. फ्युचर काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. म्हणून सध्या काय प्रेझेंट आहे, प्रेझेंट म्हणजे आत्ताचा क्षण आहे. आत्ताचा क्षण आनंदाचा जगायचा, उद्याचा विचार करायचा नाही, फ्युचरची पर्वा केल्याची नाही, मागचं विसरून जायचं आणि आपलं जीवन आनंदाने कसं जगायचं या दृष्टीने जर माणसाने जगलं तर त्यांचं जीवन निश्चित चांगलं होईल असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने मी आजकाल त्याच मुद्द्याचा, त्याच प्रिन्सिपलचा प्रचार करीत आहे. हे सगळं करत असताना आमच्या काळात फॅमिली डॉक्टर ही एक संकल्पना असल्यामुळं आणि त्यामुळं प्रत्येक घराचा नुसत्या शरीराचा विचार न करता शरीर कसं राहील, त्यासाठी घरातलं वातावरण कसं राहील वगैरे, आणि त्या सगळ्या घरातल्या बारीक सारीक गोष्टी आम्ही समजून घेत होतो आणि त्याप्रमाणे सल्लेही देत होतो. ते सल्ले देत असताना सुद्धा आपल्या घरात फॅमिलीत काय गुणदोष आहे
याची आपोआप मनन करीत बसल्यानंतर, शांत बसल्यानंतर आपोआप जाणीव होते. आणि त्या दृष्टीनेही मी असा अभ्यास केला की कमीत कमी माझ्या घराण्याच्या संबंधित मी आता बोलतो आहे थोडंसं, की आमचे वडील काही न शिकलेले, म्हणजे मी शाळेत असताना माझ्याबरोबर वाचायला आणि याला 7वीपर्यंत मी जेवढं शिकत होतं अ ब क ड ड त्याप्रमाणे ते माझ्याजवळ बसून जाणून घेतलं. त्यांनी शिक्षण सही करायला शिकले, सगळं जाणून घेतलं. पेपर वाचायला लागले, पुस्तक वाचायला लागले आणि स्वतःच्या ज्ञानात भर घालू लागले. आणि त्यामुळंच त्यावेळेस त्यांचे राजकीय आणि सामाजिक जे त्यांचे सहकारी होते आणि त्यांना जे ज्ञान जाणून घ्यायचं होतं, घेतल्यामुळं त्यांना असं वाटलं की आपले मुलं अज्ञानी ठेवू नयेत, आपल्या मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे. आणि आपल्या मुलाला शिक्षणामुळं तिसरा डोळा उघडतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हा सगळा पक्का समज त्यांच्या मनात होता आणि त्या दृष्टीने त्यांनी आम्हाला घडवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांनाही वारसा त्यांच्या आईकडनं तसाच मिळाला. त्यांचे वडील शेतकरी, म्हणजे आमचे आजोबा शेतकरी, पक्की शेती करायचे. नांगर 9 नंबरी नांगर खांद्यावर घेऊन रानात जायचे, बैलाला ओढायला लावित नव्हते. असे आमचे आजोबा. आणि त्यांचं तो कणखरपणा आमच्या वडिलांनी घेतला होता. आणि आमची आजी व्यवहारी. आमची आजी त्या काळात शेतीमालाचं जे माळ्याचं आमचं स्वतःचं भाजी जमत होती, ती भाजी अधिक कमी पडलेली भाजी आलेल्या बाकीच्या शेतकऱ्याकडनं घेऊन ती बाजारात विकायची आणि त्यांनी चरितार्थ चालवायचा. मुलांचं संगोपन करायचं आहे. त्यांनाही 5 मुली होत्या, त्यांनाही 2 मुलं होते. आणि त्याप्रमाणे त्या सगळी कुटुंबाची जबाबदारी आजी सांभाळत होती. त्यात सांगण्याचा माझा दुसरा दृष्टिकोन असा आहे की आमच्या घरात स्त्रियांना स्वातंत्र्य होतं. आमच्या घराण्यात स्त्रिया त्यांच्या मर्जीच्या मालक होत्या, म्हणजे स्वैराचारी नव्हत्या. परंतु त्यांना असं वाटलं एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती खरोखर घराण्याशी चांगली असेल तर पुरुष वर्ग ती समजून घेत होता आणि त्याप्रमाणे त्यांना प्रोत्साहन देत होता. तसंच आमच्या वडिलांनीही आमच्या आईला प्रोत्साहन दिलं. आमची आई गिरणीत दळणंसुद्धा काढत होती. गडी नसला कोणी आला नाही तर आमचा गिरणीचा धंदा होता. त्या ठिकाणी दळणं वगैरे काढून आमची 3 भाऊ आणि 4 बहिणी असे 7 जणांचं कुटुंब, संपूर्ण जबाबदारी. कारण वडील नेहमी ह्या समाजकारणामुळं आणि राजकारणामुळं, कलापथकामुळं, बाबा लोकांच्या संगतीमुळं साखर हिंडत असायचे. त्यांनाही तुकडोजी महाराजाची संगत होती. ते म्हणायचं हर देश में तू, हर भेष में तू, एकही आहे तू, एकही आहे. ते मला त्यावेळेस कळलं नाही, परंतु ज्यावेळेस मी ओम शांती जॉईन केली त्यावेळेस मला कळलं. म्हणजे मला एक निश्चित माहिती आहे, कुठल्याही चांगल्या संगतीत, चांगल्या सहवासात माणसाचा उत्कर्ष होतो, चांगुलपणा अंगात येतो. आणि त्याप्रमाणे त्यांच्या अंगात आला होता. आणि आमच्या आईला स्वातंत्र्य देऊन, आमच्या आईला सगळी जबाबदारी सोपवून त्याप्रमाणे आमच्या आईने ती सगळी शेती, सगळे व्यवसाय करून घेतले. आणि आमच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन आमचे शिक्षण कसे होतील. बोधेगावची शेवगाव तालुक्यातील पहिली घटना की शेवगावला जाऊन कॉलेजमध्ये जाणारी पहिली जर मुलगी असेल तर ती आमच्या घराण्यातली, आता निर्मला चौधरी आहे, सौ निर्मला चौधरी, पण ती निर्मला गोरे ॲडव्होकेट झाली. ती केवळ आमचे विचार उच्च असल्यामुळं, स्त्री स्वातंत्र्याबद्दल आमचं दृष्टिकोन वेगळा असल्यामुळं, स्त्री स्वातंत्र्याची जी गरज आहे आणि फुलेंचे आम्ही अन्वयी असल्यामुळं, जे महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी जे काम केलं तेच काम आपल्याला पुढं चालवायचे. आणि त्यामुळं आमच्या गावातल्या 5-25 मुली त्यावेळेस ग्रॅज्युएट झाल्या. त्यांना पतीही ग्रॅज्युएट मिळाले, त्यांचे प्रपंचही चांगले चालले. म्हणजे थोडंसं जर पूर्वीचा जो चांगला कळत त्यावेळेस समाजाच्या स्थितीप्रमाणे केला असेल, पण मुलींना बाहेर जाऊ देत नव्हतं. ते आमच्या घराण्याने संपूर्ण गावाला, भागाला ती एक हे दिली, त्यांना दिशा दाखवली. आणि त्याप्रमाणे त्याही कार्यात आमच्या घराचं थोडंसं योगदान आहे. आईचंही आहे, वडिलाचंही आहे, आजीचंही आहे, आजोबाचं आहे. आमचे वडीलसुद्धा सरपंच होते, आमची आईसुद्धा सदस्य होती, आमची आई सामाजिक बांधिलकी मानत होती. अशा प्रकारे आमच्या घराण्याचा इतिहास हा चालू आहे. आमचे भाऊ स्वतःचा धंदा चांगला करतात, समाजात त्यांचंही नाव आहे. आमची एक बहीण वकील आहे, दुसरी बहीण ग्रॅज्युएट आहे, तीसुद्धा त्यांचा नातू आता मिलिटरीमध्ये क्लास 1 ऑफिसर झालेला आहे. त्यांचा सत्कार मागच्याच महिन्यात केलेला आहे. तिसऱ्या बहिणीचा मुलगा, तिचाही नवरा प्राध्यापक होता, त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, ते शिक्षण दानाचं काम करत असतात चांगल्या प्रकारे. आणि मुलगा ते काम पाहतो. गायक त्यांचं नाव आहे चौधरी. वकील बहिणीचं नाव आहे, नंतर जाधव
हे ज्यांचे मिस्टर व्हेटरनरी डॉक्टर आहेत, त्यांचा मुलगा MBBS आहे, त्यांची सून गायनेकॉलॉजिस्ट आहेत, अशा प्रकारचे कुटुंबातले. त्याचबरोबर सुलोचना साळुंके, त्यांचा मुलगा आर्किटेक्ट इंजिनियर आहे, दुसरा MBA झालेला आहे आणि तिसरा शेती आणि समाजकारण करतो आहे अजय म्हणून. त्यामुळे हे सर्व हे जे आज मी चित्र पाहतो आहे की आमच्या घराण्यातलं, की ही जी दुसरी तिसरी पिढी आता सध्या चालू आहे, त्यांना हे संस्कार चांगले दिल्यामुळं, त्यांना मार्गदर्शन चांगलं मिळाल्यामुळं आज ह्या स्थितीला आहे. यावर मी 100% ठाम आहे. त्याच ठिकाणी जर घरातलं वातावरण व्यसनी असतं, घरातलं वातावरण व्यभिचारी असतं, घरातलं वातावरण अतिरेकी असतं, तर तिसरी पिढी चांगली होऊ शकत नाही. या मुद्द्यावर मी ठाम आहे आणि त्या दृष्टीने आमच्या घराण्याचा विकास होत राहील, होत आहे, चालला आहे. त्याचबरोबर माझा मुलगाही डॉक्टर आहे. BHMS नंतर त्यांनी MD केलेलं आहे. माझी सूनसुद्धा BHMS नंतर स्वतः MD केलेलं आहे. त्यानंतर माझी मुलगी डॉक्टर, इंजिनियर, वकील आहे. अभिमान आहे मला सांगायचा की त्या मुलीने एका शिक्षणाच्या पद्धतीवर अवलंबून राहता ह्या पद्धतीत काय आहे त्या पद्धतीत त्याप्रमाणे तिला नोकरीसुद्धा होती. टेल्कोमध्ये ती इंजिनियर म्हणून कामालासुद्धा लागली होती. परंतु शेवटी प्रपंच पाहून उद्योग करायचा, 8 तास घराच्या बाहेर राहायचं, ते त्यांच्या कुटुंबाला ती संकल्पना मान्य नाही झाली आणि त्यामुळे त्याने ते राजीनामा दिला आणि कुटुंबाला स्वतः वाहून घेतलं. नुसतं आपलं करिअर पाहिलं नाही. हल्ली बऱ्याचशा मुली करिअरच्या नादाने थोड्याशा रस्ता चुकतात. सगळं पाहिलं पाहिजे, समाज पाहायला पाहिजे, घरदार पाहिलं पाहिजे, नातेवाईक पाहिले पाहिजे. त्याच्याबरोबर चालता नुसत्या करिअरसाठी मी हे करणार नाही, करिअरसाठी मी ते करणार नाही, असा अट्टास न करता हल्लीच्या मुलींनीसुद्धा थोडासा विचार करावा आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यावेत. आणि हे आम्ही शिकलेलो आहे. त्यामुळं आज दोघंही, माझा मुलगा आणि मुलगी पुण्यात सेटल आहेत आणि मीही आनंदी आहे. मी जाऊन येऊन बोदेगाव करतो. तिथे अजून माझ्या लोकांची इच्छा आहे मी अजून 2-5 वर्ष काम करावं. तरीसुद्धा ह्या वयात मी अजून रोज 10-15 पेशंट पाहतो. माझा चरितार्थ चालवण्यापुरतं माझ्या धंद्यातनं जे मिळतील तेवढे पैसे मी कमवतो आणि मी माझा आनंदात आहे, सुखात आहे. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वेत्र भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् मा भवेत्. आता हा सगळा प्रवास करत असताना एक गोष्ट निश्चित लक्षात आली की कुठले तरी माध्यम पाहिजे. कुठली गोष्ट करण्यासाठी काही माध्यम असावं लागतं आणि माध्यमाशिवाय त्याचा अप्रोच होत नाही. आणि म्हणूनसाठी जिजामाता महिला मंडळ स्थापन केलं होतं आणि त्या माध्यमातून काही ॲक्टिव्हिटीज करण्यात आल्या होत्या. परंतु आता माझं वय 73 सुरू झालेलं आहे आणि मुलंही 40च्या पुढे गेलेली आहेत. त्यांचंही सामाजिक ओढ मी पाहतो आहे आणि म्हणूनसाठी त्यांच्या माध्यमातून मीही उरलेल्या आयुष्यात काही करता आलं ते करावं आणि त्यांनाही संधी उपलब्ध करून द्यावी. त्या दृष्टीने पुण्याला अरुणोदय प्रतिष्ठानची स्थापना केली, ती संस्था रजिस्टर केली आणि आता ते एक माध्यम आम्हाला झालं. जर समजा बालाजीचं कारल्याचं केंद्र असेल, त्या माध्यमातून ते जसे वर्षाला शिबिरं घेतात आणि समाजाचं प्रबोधन करतात, अध्यात्म सांगतात, ध्यानधारणा सांगतात आणि याच्यातनं अध्यात्मातून समाजाची शांतता कशी वाढेल याचा प्रयत्न ते करत असतात. रामदेव बाबांनी पतंजली या योगसूत्रातून ते सगळं ज्ञान आत्मसात केलं आणि संपूर्ण जगाला 170 देशात वाटलं. त्यांचं माध्यम पतंजली विश्वविद्यालय. त्याचप्रमाणे ओम शांतीवाले विश्वविद्या कुमारी ब्रह्मकुमारी म्हणून त्यांचं माउंट आबूला मोठं संस्थान आहे आणि त्या माध्यमातून ते जगाला आत्मा आणि परमात्मा त्याचं ज्ञान देत आहेत आणि त्या दृष्टीने जगात शांती कशी नांदेल, सर्व आत्मे सुखी कसे होतील, सगळे सत्वगुण प्रधान कसे होतील आणि सगळ्या समाजातली रजोवृत्ती आणि तमोवृत्ती कशी नाहीशी होईल या दृष्टीने ते काम करतात. म्हणून ह्या सर्वांचा विचार करता, या सर्वांची पाहणी केली असता सतपालजी महाराज असेल, त्यांचा जो संप्रदाय आहे त्या माध्यम ते काम करत असतात. काम करत असताना काही चुका होतच असतात. मोठ्या प्रमाणावर काम केल्यावर तर जास्त चुका होत असतात. चुका न धरता त्यांनी समाजासाठी चांगलं काम किती केलं, त्यांनी समाजाने किती घेतलं हे समाजाने पाहण्याची गरज आहे. हल्ली झालं आहे नेमकं काय
छोटी दोरी इतकी जरी चूक असली तिचा ओहोपोह करायचा आणि त्या माणसाला बदनाम करून त्याच्या चांगल्या कामावर सुद्धा सत्यानाश करायचा, ह्या वृत्त्या वाढत चाललेल्या आहे. ह्या वृत्त्या कमी होण्यासाठी अशा माध्यमातून काही काही संघटनेने जरी काम केलं तर, कारण शेवटी एक माणूस एक संस्था एवढी मोठी पृथ्वी, हजारो कोटीची लोकांची लोकसंख्या, हजारो पंथ, हजारो मतभेद, हजारो धर्म, हजारो जाती, लाखो जाती, ह्या सगळ्या एकत्रित करून त्या कशा सुखाने समाधानाने नांदतील, म्हणजेच त्याला आपण समाजव्यवस्था म्हणतो, म्हणजेच त्यांना मानव धर्म म्हणतो. आणि त्या दृष्टीने बघितलं हा उद्देश असल्यामुळं मी किरण असतील, आमचे जावई असतील, त्यांचे अजून सहकारी असतील, त्यांना बरोबर घेऊन अरुंधतीची प्रतिष्ठापना केली. त्या दृष्टीने हल्ली क्रीडालाही महत्त्व आहे, कारण क्रीडा म्हणजे व्यायाम आला. व्यायामाशिवाय शरीर शुद्ध होत नाही, चांगलं होत नाही, व्यायामाशिवाय ताकद वाढत नाही. म्हणून त्या माध्यमातून लोक आता आपण पाहतो, फुटबॉलची क्रेज पाहतो, क्रिकेटची क्रेज पाहतो, पळण्याच्या शर्यती पाहतो वगैरे, त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व झाले, गोल्ड मेडल आलेत. आणि मग त्याही दृष्टीतून काम करण्यासाठी क्रीडा क्षेत्राकडे थोडंसं लक्ष गेलं पाहिजे, आध्यात्मिक क्षेत्राकडेही लक्ष गेलं पाहिजे. बाकीच्या समाजातल्या ज्या वाईट रूढी आहे त्याचं प्रबोधन करण्यासाठी मधून शिबिरे घेतलं पाहिजे, त्याच्यातही लक्ष गेलं पाहिजे. असं सर्वांगीण विकासाचा विचार करून अरुंधती प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. आणि त्याच्या त्या संदर्भात आता पहिला प्रयोग म्हणून आम्ही 28 तारखेला चित्रकलेला म्हणजे कलेला प्राधान्य दिलं पाहिजे. कारण कला हा उपजत गुण असतो. त्या उपजत गुणाला जशी जशी तुम्ही वाट करून द्याल, जशी जशी संधी सापडून द्याल, तसतसा तो प्रफुल्लित होत जातो आणि ती कला जगापुढे येते आणि त्या कलेतून बाकीच्या लोकांना आत्मज्ञान होण्याचा प्रयत्न होत असतो. म्हणून कलेलाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न अरुणोदय प्रतिष्ठानमार्फत होणार आहे. क्रीडा क्षेत्रालाही प्राधान्य देण्याचा होणार आहे. अभ्यासू लोकांनाही त्यांच्यामार्फत सत्कार करून किंवा अन्यमार्फत त्यांना बक्षिसं वगैरे देऊन किंवा त्यांचं थोडंसं चरित्र पब्लिश करून बाकीच्यांना मार्गदर्शन करून अशा प्रकारे अरुणोदय प्रतिष्ठानचं काम हे कुठल्याही वैयक्तिक पातळीवर न होता सामाजिक बांधिलकीने कसं होईल या दृष्टीने लक्ष देऊन त्या दृष्टीने त्या कामाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आपणा सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी निसर्गच आणि त्या निसर्गातच आपण राहतो, त्यातच निसर्गाचे प्रिन्सिपल शिकतो, त्याचाच वापर करतो. परंतु जे थोडंफार वाचन झालं, थोडंफार साधू संतांचे जे वाक्य कानावर पडले, थोडंफार ओम शांतीच्या माध्यमातून काही कळालं की आपलं सृष्टीचक्र 5000 वर्षाचं आहे. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर कलियुगाचा हा शेवटचा काळ मीच सांगतो असं नाही. सर्व महाराज लोक, सर्व साधू, सर्व संन्यासी, सगळे पंथाचे त्यांचे हेड हे सगळे सांगतायत की या पृथ्वीवर पाप वाढत चाललेलं आहे. पाप वाढत चाललं आहे म्हणजे ज्या गोष्टी समाजाला मान्य नाही तशा प्रकारच्या कृती होत चाललेल्या आहेत. आणि पूर्वीच्या काळात त्याला राक्षसी वृत्ती म्हणतात, परंतु आताचे हे खरोखरचे राक्षस आहेत. वृत्ती आहे, दिसतात माणसासारखी, वृत्ती राक्षसी आहे. विनाकारण लोकांचं लुटून घेणं म्हणजे वाईटच आहे. विनाकारण अत्याचार करणं, बलात्कार करणं, वैनभंग करणं, काही असो, लोकांच्या ताकदीचा लोकांच्या याचा मजबुरीचा फायदा घेऊन जे अत्याचार होतात ते सगळं पाप आहे आणि ते पराकोटीला गेलेलं आहे असं मला वाटतं. आणि हिंदू धर्मशास्त्रात असा शब्द आहे, ऐकला आहे मी, की अतिपाप झाल्यानंतर प्रलयकाळ येतो. आपण पाहिलं केदारनाथचा 2-5 वर्षापूर्वीचा काय प्रलयकाळ आला. 10, 15, 25 हजार लोक वाहून गेले त्या ठिकाणी. भूतोना भविष्यात असा हे झाला आणि फक्त मंदिर वाचलं केदारनाथाचं. आणि त्या ठिकाणी आपण टी व्हीवर हल्लीच्या पाहतो काय काय होतं. रोज आपण काही ना काही घटना पाहतो. रोज काही ना काही कुठंतरी भूकंप तरी होईल, कुठंतरी साधारण जास्त बर्फ पडेल. आता मध्यंतरी आपण पाहिलं युरोप कंट्रीमध्ये अत्यंत भयंकर बर्फबारी झाली, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर अति झालं. नंतर आता काही ठिकाणी महापूर आलेले आहेत, त्याचप्रमाणे काय नाश. आणि तिसरी गोष्ट, हे जे पंथ तयार झालेत, हे जे धर्मभेद तयार झालेत, यातनं जे विष पेरले गेलं, त्यामुळं आज आपण पाहतो शिया सुन्नीचा असेल तो पाहतो आपण तिथं रोज बिना फायरिंगचं, बिना बॉम्बचं एकही दिवस आज पृथ्वी तलावर जात नाही. प्रत्येक देशात कुठं ना कुठं हत्या, ज्यांचा अपराध नाही त्यांच्यासुद्धा हत्या
अशा ह्या दुसऱ्या कुठल्या तरी वाईट गोष्टीसाठी, वाईट नादापायी, वाईट प्रिन्सिपलसाठी घडत आहे आणि या दृष्टीने पाप वाढत आहे. अति पाप झाल्यानंतर लय काळ येतो. त्याचप्रमाणे मी असं ऐकलं आहे, मला एक्झॅक्ट मुसलमान धर्म अभ्यास नाही किंवा मी कुराण वाचलेलं नाही, पण असं ऐकलेलं आहे 14वीं सदी के बाद मुसलमान नाही रहेगा. 14वीं सदी संपत आली असं त्यांचेच काही साधू लोक म्हणतात आणि म्हणून असं वाटलं की त्यांच्याही धर्मशास्त्राप्रमाणे आता मनुष्याची संख्या कमी होणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे. तिसरं शास्त्रज्ञ रोज ओरडून बोंबलून सांगतात, रोज पेपरमध्ये येतं की तुमच्या हे जे उत्सर्जन वाढतं याच्यामुळं जी हीट वाढती आणि त्याच्यामुळं मधला थर जो असतो उष्णता ॲब्सॉर्ब करण्याचा तो कमी होतो आणि त्यामुळं तापमान वाढत चाललेलं आहे. आज आपल्या भागात पाहतो आपण पुण्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या ह्या भागात पूर्वी जे अकोला, नागपूर वगैरे तापमान होतं ते आज आपल्याकडं आहे. पूर्वी कधी AC आणि पंखे लागत नव्हते, लाईटही नव्हती बऱ्याच ठिकाणी, तरीसुद्धा लोक जीवन चांगलं जगत होते. आज जीवन असह्य होण्याइतकं टेम्परेचर या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे टेम्परेचर वाढून सुद्धा व्हायरसेस, रोज नवीन व्हायरस येतो, नवीन आजार तयार होते, नवीन इपिडेमिक्स येतात आणि त्याच्यातनं त्या आजाराचं औषधाचं संशोधन होतं 50-50 हजार लोकांचा बळी घेतला जातो. त्यामुळं ह्या सृष्टीचा सर्व दृष्टीने हे दूषित झाल्यामुळं हवा दूषित झालेली आहे, अन्न दूषित झालेलं आहे, पाणी दूषित झालेलं आहे, मन दूषित झालेलं आहे, समाज दूषित झालेला आहे, अपेक्षा वाढल्या आहेत, फुकट मिळण्याची वृत्ती वाढली, या सगळ्यातून सगळं वाईट होत घडत शेवटी ह्या समाजाचा विनाश जवळ आलेला आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने सावध राहून हा विनाश कसा कमी करता येईल, कमीत कमी वेदना कशा होतील, कमीत कमी झळ कशी लागल, अशा प्रकारे समाजात, स्वतःच्या मनात आणि आपल्या गल्लीबोळात ती स्थिती सुधारावी असे प्रयत्न करावे. अशी बुद्धी परमेश्वराने, अशी बुद्धी त्या जो असून आत्मा त्यांनी, अशी बुद्धी तो अल्लाह असन त्यांनी, अशी बुद्धी तो येशू बाप्पा असन त्यांनी द्यावी समाजाला. आणि सगळ्या समाजाच्या वाईट वृत्ती जाऊन चांगली वृत्ती वृद्धिंगत हो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद.